नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आता सारंग अगदी रडकुंडीला आलेला असतो आणि वहिनी काहीही कर आम्हाला इथून सोडव. जानकी म्हणत असते, भाऊजी तुम्ही जरा शांत व्हा ना, मी सोडवणारच आहे. ऐश्वर्या म्हणते, जानकी मला एक शंका आहे ग, खरा गुन्हेगार जो कोणी आहे तो लवकरात लवकर समोर यायला हवा आणि खरा गुन्हेगार जर आपल्या समोर असेल जानकी तर ग. जानकी म्हणते, ऐश्वर्या तुला काय म्हणायचे मला काही कळत नाहीये. जानकी म्हणते, तुला काय म्हणायचं जरा स्पष्ट बोलतीस का? शर्वरीला माझ्यावर संशय. बरोबर, ऐश्वर्याने माझ्या नवऱ्याला मारलं. मला तर उलटच वाटायला लागलंय, शर्वरीनेच विक्रांतला मारलंय, म्हणजे शर्वरीने तिच्या नवऱ्याला मारलंय जानकी, अशी खात्री आहे मला. मला असं वाटतंय ना की सगळं काही शर्वरीने केलं आणि सगळ्या मागे मास्टर माइंड ही शर्वरीच आहे. कारण म्हणतो, काय बोलताय ऐश्वर्या, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? शर्वरी स्वतःच्या नवऱ्याला कशाला मारायला लागलीये? जानकी म्हणते, ऐश्वर्या काय बोलते, तुला तरी कळतंय ग? सारंग, मला भान राहिलं नाही असं म्हणताय तुम्ही? चुकीचं तुम्ही बोलताय आणि भान मला नाही असं म्हणताय होय? काय ऐश्वर्या, माझी बहीण तिच्या नवऱ्याला कशी मारू शकतीये? माझी बहीण तिच्या नवऱ्याला मारू शकते असा सरळ सरळ आरोप करताय आणि वरून मला म्हणताय की सारंग असं काय बोलताय तुम्ही? ऐश्वर्या, कमाल केलीस हा. तुमची हिंमत कशी झाली माझ्या बहिणीवर आरोप करायची? जानकी म्हणते, सारंग भाऊजी जरा शांत व्हा ना तुम्ही. जानकी म्हणते, दोघंही थांबा, आपण कुठे आहोत नाही असं जरा भान ठेवा. ते भांडायला सुरुवात करायची नाही या. ऐश्वर्या काय घाबरलेली नसते. सारंग माझ्यावर किती चिडले, किती जरी ओरडले तरी मी अगदी स्पष्ट तुला सांगतेय, ज्या बोलण्यावर मी ठाम आहे. शर्वरीनेच विक्रांतचा खून केलाय. मी अगदी काहीही करून हे सिद्ध करू शकते. दुसरं तिसरं कुणीच मारलं नाही, तिनेच आपल्या नवऱ्याला मारलंय. पूर्णपणे भान ठेवून हे बोलतीये. उगाच तिने माझ्यावर आरोप केला म्हणून तिच्यावर आरोप करते असं काहीच नाहीये. शर्वरी आणि राहुल एकमेकांना चोरून भेटतात. रात्री अपरात्री कुणालाही न सांगता शर्वरी त्याच्यासाठी बाहेर जाते. कुणालाही न घाबरता चोरून चोरून त्याला भेटते. राहुल आणि शर्वरी काहीतरी चाललंय तुला पहिल्यापासून सांगते. तेव्हाही मला ओरडली होती आणि आत्ताही तुला विश्वास नाहीये. मी तुला इथे उभा राहून सांगतेय, शर्वरी आणि राहुलचं काहीतरी जबरदस्त चाललंय आणि दोघांनी मिळूनच विक्रांतचा जीव घेतलाय. ऐश्वर्या न घाबरता डायरेक्ट बोलत असते की शर्वरीनेच आपल्या नवऱ्याला मारलंय. मी अजून सुद्धा माझ्या शब्दावर ठाम आहे. जानकीला आणि सारंगला खूप राग आलेला असतो ऐश्वर्याचा की काय बोलती ही, आपली बायको नवऱ्याला कशी मारू शकते? शर्वरी आणि राहुलचं नातं काहीतरी वेगळंच आहे, तुला आठवत नाहीये जानकी? अगं तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे ती. रात्री अपरात्री आपल्याला न सांगता त्याला भेटायला जाते, मग अचानक आपल्या याच्यामध्ये हिरो सारखी एंट्री घेतो आयुष्यात. मग काय त्याला जॉब मिळतो. मग आता दोघांनी एकत्र प्लॅन केला. एकत्र प्लॅन करून त्यांनी एवढी मोठी रक्कम चोरली. कळतंय का तुला? ऋषिकेश दादा जेलमध्ये गेले तरी पण त्या दोघांना काहीच फरक पडला नाही. शर्वरीला आणि राहुलला एवढ्या रात्री तू एकत्र पकडलं, मग शर्वरीचं तुझं जबरदस्त भांडण झालं जानकी. त्यानंतर विक्रांत भाऊजींची अचानक झालेली डेथ. कळतंय का तुला? या सगळ्या गोष्टींची जुळव करो, आपोआप तुला उत्तर मिळेल. मी सगळ्या गोष्टींचा विचार केला, एवढा माझ्या डोक्याला त्रास दिलाय, तेव्हा जाऊन कुठे मला उत्तर मिळालं. खरी खुनी दुसरी तिसरी कोणी नसून शर्वरीच आहे. शर्वरीने आपल्या नवऱ्याला मारलं. तुम्ही कितीही रागवा, कितीही ओरडा, मी ठामपणे सांगणार, शर्वरीनेच आपल्या नवऱ्याला मारलंय. ऐश्वर्या स्पष्ट बोललेली असते. हे जानकीला आणि सारंगला अजिबात पचत नसतं. ते म्हणतात हे शक्यच नाहीये. जानकी जरा विचार कर, सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी किती संबंध आहे, किती जुळाव होती, सगळ्याच गोष्टींची जरा विचार कर तू. कशा सिरियल वाईज सगळ्या गोष्टी करत गेल्यात. तू विचार केला ना जानकी, बरोबर तुला उत्तर मिळेल. ऐश्वर्या तळतळ करून सांगण्याचा प्रयत्न करत असते की शर्वरीनेच मारलंय विक्रांतला. जानकीला आता राग आलेला असतो. जानकी म्हणते, ऐश्वर्या बासा, तुझे बोलली ते मीही ऐकलं आणि तूही सांगितलं, आता विषय बंद कर. ही संबंध कुठेही जोडायला लागली आहेस. जरा भानावर आहेस का? जेलमध्ये गेल्यावर डोकं बधीर झालंय तुझं. गरीबांचं तुझ्यावरचा राग व्यक्त करताय, तू त्यांच्यावर राग व्यक्त करते. काय तर आपल्याच नवऱ्याला मारलं, काय बोलतीये? लॉजिक आहे का काही? फक्त घाबरल्यात किंवा सिच्युएशन मध्ये म्हणून तुझ्यावर आरोप करतात, ठीक आहे ना? तू काय वेगळं करतेस? तू सुद्धा स्वतःवर आरोप आलाय म्हणून इनसिक्युअर होती आणि डायरेक्ट त्यांच्यावर आरोप करते. जानकी नाही असंच म्हणत असते आणि ऐश्वर्या तळतळून म्हणत असते की नाही जानकी, माझ्यावर विश्वास ठेव, मी जे सांगते तेच बरोबर आहे. की तुला कळतंय का तू काय करतेस? जानकी म्हणते, रागाच्या भरात तू वरळतीयस. आता यांची इतकी चर्चा चाललेली असते, लेडी कॉन्स्टेबल आलेली असते, काय चाललंय? एवढा काय गोंधळ चाललाय? घरी का तुमच्या? पोलीस स्टेशन हे. म्हणते, सॉरी मॅडम, जरा आवाज वाढला पण आता शांततेत बोलतो, नाही आरडाओरडा करणार, खरंच सॉरी. कॉन्स्टेबल म्हणते, लगेच निघायचा बस. अगदी रागा तिथून निघून गेलेलं असतो. जेवण आणलेलं असतं, कोणी जेवण सुद्धा जेवलेलं नसतं. चर्चा चाललेली असते यांच्यावर. ऐश्वर्या सुद्धा काही ऐकत नाही आणि ऐश्वर्या निघून गेलेली असते. जानकी शेवटी निराश होते. यांना समजावून ती थकलेली असते आणि कशाचंच काही उत्तर मिळालेलं नसतं. ऐश्वर्या गेली तरी तिच्या मतावर अजूनही ती ठामच असते. जानकी आता शेवटी माघारी आलेली असते. ऐश्वर्या जे बोलली ते आता जानकीला सारखं तेच आठवत असतं की मला असं वाटतंय शर्वरीनेच आपल्या नवऱ्याला मारलंय, शर्वरीनेच आपल्या नवऱ्याला मारलंय. राहुल आणि शर्वरीचं नातं आहे, त्यामुळे दोघांनी विक्रांतचा जीव घेतला, मी ठामपणे सांगतेय तुला. आता या गोष्टीचा विचार जानकी घरी चाललेली असते तरी सुद्धा सारखं तेच ते जानकीला आठवत असतं.
आणि जानकीचं डोकं तर बंद पडायला लागलेलं असतं की एक बायको आपल्या नवऱ्याला कशी मारू शकते. तेव्हा ऐश्वर्या म्हटलेली असते, कोणी मारो ना मारो, शर्वरीने मारणार म्हणजे मारणार याची गॅरंटी मला आहे. तर ऐश्वर्याने सगळ्या गोष्टी अशा जुळून दाखवलेल्या असतात की अचानक राहुल आपल्या आयुष्यात आला, काय तर म्हणे गुंडाने हमला केला, याने हिरोसारखं वाचवलं, मग त्याला तुम्ही इम्प्रेस होऊन नोकरी दिली. आणि खरं तर शर्वरी आणि राहुल पहिल्यापासूनच एकमेकांना ओळखतात. दोघांनी एकत्र प्लॅन केला, पैसे चोरले, सगळं काही जानकीला आठवत असतं. आणि जशी ऐश्वर्या म्हटली तशी जानकी आता सगळ्या गोष्टी जुळवायला लागलेली असते. जानकीलाही कुठेतरी सगळा विचार करून असं वाटायला लागलेलं असतं की हो, खरंच शर्वरीने मारलं असेल का आपल्या नवऱ्याला. जानकीला सुद्धा वाटायला लागतं शर्वरीने खरंच मारलं असेल का आपल्या नवऱ्याला. आता ती विचार करत असते, सारखा तोच आणि तेच ते स्वतःला सांगत असते. आणि जानकीने स्वतः शर्वरीला आणि राहुलला एवढ्या रात्रीचं रंगेहात पकडलेलं असतं. त्यामुळे जानकीच्या पुढे सगळे प्रूफ असतात, पण तिचं मन मानायला तयार नसतं की राहुल आणि शर्वरीमध्ये काहीतरी आहे आणि शर्वरी राहुलला मिळून आपल्या नवऱ्याला मारू शकते, हे तिचं मन काय मानायला किंवा समजून घ्यायला तयारच नसतं. आणि तुझं जोरदार असं भांडण होणं आणि नंतर आपल्याला अगदी 1-2 दिवसातच विक्रांतची बॉडी आपल्याच घराच्या मागे मिळतीये. जानकी जरा विचार कर, तू बरोबर उत्तर मिळेल. ऐश्वर्या म्हटलेली असते आणि जानकी खरंच विचार करायला लागलेली असते. घरी ती आता चालत येत असते तर सगळ्या गोष्टी अगदी निवांत ती विचार करत असते की आता सगळंच कळालेलं असतं, पण ती मानायला तयार नसते. नाही, ऐश्वर्या जी काही बोलतीये ती फक्त रागाच्या भरात बोलते. तिचा राग ती व्यक्त करते. शर्वरीने तिचा राग व्यक्त केला, ऐश्वर्या तिचा राग व्यक्त करते, बाकी काहीच नाहीये. आता स्वतःची समजूत काढत असते. नाही, रागाच्या भरात काही आपलं बळपरळतीये, ती काहीही तथ्य नाहीये, ही काहीही बोलतीये, दी वेडीपिशी झाली आहे ना म्हणून काहीही बडबडतीये. शर्वरी वंश आपल्या नवऱ्याला का मारतील, नवऱ्यावर किती प्रेम आहे आपल्याला माहितीच की. भाऊजी शिवाय त्यांचं पानही आलायचं नाही आपल्याला चांगलंच माहितीये ना, मग त्या स्वतःच्या नवऱ्याचा खून कसा करतील. जानकी आता स्वतःची समजूत काढत असते. ते विक्रांत भाऊजी या जगात नाहीये, ते कळल्यापासून शर्वरी वंश किती दुःखात ते मला माहितीये की, मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय त्यांचं दुःख. की म्हणते हे शक्यच नाहीये, हे सगळं खोटं असू दे आणि ऐश्वर्याला सुद्धा निर्दोष सुटू दे. शर्वरी आणि सौमित्र असतात तिकडे. शर्वरी म्हणते, काय रे तुझं वागणंच मला कळत नाही, तू खाली काहीच का बोलला नाही, गप्प का होतास. तिच्या नवऱ्याला गमावलंय, खूप दुःखात ते मान्य आहे, त्याबद्दल काही वादच नाहीये, पण शर्वरी वंश काय बोलताय हे तुला कळतंय का. ऐश्वर्या कशी मारू शकते विक्रांत भाऊजीला. सौमित्र म्हणतो ऐश्वर्यानेच मारलंय विक्रांत भाऊजीला. शर्वरी म्हणते त्यावर मलाही आता जरा विचार करायला लागतोय, मीही विचार करतोय की ऐश्वर्या बदललेली नाहीये, फक्त नाटक करते बदलल्याचं. कधी चुकीचं वागून जातो सौमित्र. ऐश्वर्याने मुद्दामून केलंय असं तुला म्हणायचंय. तिने मुद्दाम केलंय की काय मला काहीच माहित नाहीये, पण तिच्यामुळे माझा भाऊ तुरुंगात आहे, अडचणीत सापडला, एवढं मात्र मी सांगतोय. त्या ऐश्वर्याची बाजू घेऊ नको, कारण ती सुधारली आहे, या गोष्टीवर माझा अवंतिका विश्वास नाहीये. ही झालं ना, अवंतिका माझ्या भावाला या सगळ्यातून बाहेर काढणार म्हणजे काढणार, बस मला काहीच माहित नाही बाकीचं. सौमित्र फक्त ऐश्वर्याला जेलमध्ये ठेवणार आणि एकट्या सारंगला बाहेर काढणार अशा गोष्टी करत असतो. अवंतिकाला हे अजिबात आवडलेलं नसतं. तू सारंगला सोडवण्यासाठी केस लढणार आहे, मी सुद्धा ऐश्वर्याला सोडवण्यासाठी केस लढणार आहे, तू पण ऐक आता सौमित्र. ऐश्वर्या बदलली आहे, विश्वास ठेव, मी जवळून बघितलीये तिला, ती बदलली आहे. तुझ्या सोयीने तू विसरला असशील तिने काय केलंय, पण मी नाही विसरू शकत तिने काय केलंय माझ्यासाठी, माझा जीव वाचवलाय तिने. ऐश्वर्या बदलली आहे, आधीच्या ऐश्वर्या नाहीये. आता अवंतिका तिच्या पद्धतीने ऐश्वर्याबद्दल सांगत असते. सौमित्र म्हणतो मी अजिबात ऐकायला तयार नाही आणि तिच्या बाजूने मी केस तर लढणारच नाहीये. पण ते सुद्धा आता पेटून उठलेली असते. जे होईल ते होईल, मी ऐश्वर्याची केस लढणार आणि निर्दोष तिला बाहेर काढणार म्हणजे काढणार, काही झालं तरी चालेल सौमित्र, शब्द आहे माझा. सगळ्यामध्ये तू ऐश्वर्याची काळजी करते, वा, आणि ऐश्वर्याची काळजी करता करता आपल्या बाळाला जर काही झालं तर त्याला कोण जबाबदारी आहे अवंतिका. सौमित्र तू जरा ऐकच आज, प्रत्येक वेळेला आपलं बाळ, मी सुद्धा आई आहे ना होणाऱ्या बाळाची, तिची काळजी थोडीफार मला तरी असेलच ना त्या बाळाची. मला माझ्या जबाबदाऱ्या कळतात बरं. अवंतिका ऐकून घे. अवंतिका रागारागाने बाहेर चाललेली असते. शर्वरी बसलेली असते विचार करत आणि एकच शब्द आठवत असतो की विक्रांतराव आता नाहीये या जगात. ऋषिकेशने सांगितलेलं असतं आणि शर्वरी तेच आठवत असते. खरंच करत असते बेडरूम मध्ये. तेवढ्यात काय खिडकीतून राहुल आलेला असतो. राहुलला बघते आणि हिला जरा धक्काच बसतो. काय हा राहुल या वेळेला कशाला आलाय, काय रे इथे कशाला आला, इथून निघ लगेच राहुल, कुणी जर बघितलं ना तमाशा होणार, पटकन बाहेर जा. राहुल म्हणतो कोणी बघणार नाही, डोंट वरी. नाही ना माझ्याकडे, मी आलो तुला भेटायला, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. खूप मोठा गोंधळ झालाय, तुला जरा तरी कल्पना आहे का. म्हणते इथे फार मोठा गोंधळ झालाय, काय झालंय एक्झॅक्टली सांगतीस का. आता शर्वरी डिटेल मध्ये राहुलला सांगत असते की इथे एक्झॅक्टली काय घडलंय. त्यांची बॉडी तुमच्या घराच्या मागे सापडली. काय बोलते शर्वरी. आणखी खूप काळजी करत असते. शर्वरी कशी असेल काय असेल याचा जानकी विचार करत असते. ऐश्वर्या म्हणत असते पोलिसांचा पहिला संशय आपल्यावर येऊ नये म्हणून त्या दोघांनीच आपल्या घराच्या अंगणात विक्रांतची बॉडी पुरली. मी तुला सांगते जानकी. तिला सारखं तेच आठवत असतं आणि तोच ती विचार करत असते. आता ती शर्वरीकडे चालली असती हळू आणि राहुल आणि शर्वरी मस्तपैकी गप्पा मारत असतात. आणखी नाही, कुणीतरी बोलतंय याचा आवाज ऐकलेला असतो. मग ती म्हणते शर्वरी बनसेन बरोबर आत कोण आहे.
त्या ते एकट्याच पाहिजे ना. संशयाला हे कुणासोबत बोलताय आतमध्ये. कुठल्या तरी पुरुषाचा आवाज आहे म्हणून जानकी शर्वरीच्या दाराला कान लावते गुपचूप आणि कोण बोलतंय ते ऐकत असते. मधला काटा कायमचा निघून गेलाय शर्वरी, कळतंय का तुला? म्हणते काटा, आणि कोणता काटा, हे काय बोलणं चाललंय यांची. आता चोरून ऐकत असते शर्वरीच्या रूमच्या बाहेर उभा राहून. आता अवंतिका आलेली असते आणि जोरात म्हणते जानकी वहिनी. जानकी आता घाबरते आणि पटकन शर्वरीकडे जाते. अवंतिकाकडे आलेली असते ती वहिनी वहिनी करते. जानकी पळतच आता अवंतिकाकडे येते. अवंतिका झोपल्या की काय बघायला गेले, त्यांच्या रूम मधून कोणाचा तरी बोलण्याचा आवाज येतोय. मला काय बोलताय? हो ती एकटी नाही, कोणीतरी आहे तिच्या बरोबर. शर्वरी खोलीत राहुल आहे याची खात्री आहे मला. राहुल म्हणत होता बरं झालं आपल्या दोघांमधला काटा निघून गेला तर आपण फ्री झालो. अवंतिका याचा अर्थ ऐश्वर्या जे काही बोलत होती ते अगदी बरोबर बोलत होती. शर्वरी वंशनेच विक्रांत भाऊजीचा खून केला हे ऐश्वर्याचं म्हणणे आणि ती बरोबर बोलत होती. यांचं बोलणं आता ऐकलेलं असतं ऋषिकेशने. ते जोरात म्हणतो काय बोलताय तुम्ही दोघी, काही कळतंय का? त्या नवऱ्याला स्वतः कशी मारेन ती? नवरा गेलाय, दुःखात किती बुडाली आहे, किती ती स्वतःला त्रास करून घेते, तिची परिस्थिती बघत नाही आहात का? आणि दोघे खुशाल मानताय की शर्वरीनेच विक्रांतला मारलंय, काही कळतंय का? ऐकता का ऋषिकेश? मला काही बोलायला संधी द्या ना, तुम्ही चिडताय का एवढं? मी काय म्हणते ऐकून तरी का? ऋषिकेश जानकीचं अवंतिकाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो, इतका भडकलेला असतो आणि या दोघींना उलट बोलत असतो. ऐश्वर्याची बाजू घेतीये, जिने विक्रांतचा खून केलाय आणि माझ्या बहिणीवर अन्याय झालाय तर तिच्या विरोधात तू बोलतेस काय जानकी? मला हे पटत नाहीये. आता ऋषिकेश चिडलेला असतो आणि जानकीलाच ब्लेम करत असतो. स्वतःच्या कानाने ऐकलं राहुल शर्वरी वंशनच्या रूम मध्ये आणि रस्त्यातला काटा दूर झाला असं तो बोलत होता. काय बोलतीये तू? राहुल इथे आला आणि डायरेक्ट शर्वरीच्या रूम मध्ये बोलायचं तरी तुला कळतंय का जानकी? म्हणते चला तुम्हाला दाखवते मी आहे की नाही, चलाच तुम्ही. तू वेडी आहेस काय का जानकी? ऋषिकेश हे मान्य करायला तयार नसतो आणि जानकी सुद्धा तिच्या मतावर आता ठाम असते, कारण तिला विश्वास बसलेला असतो जे ऐश्वर्या बोलतीये ते अगदी खरंच आहे. आता ऐकलंय आपल्या रस्त्यातला काटा कायमचा निघून गेलाय, आता आपण फ्री झालो. तरी सुद्धा ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. म्हणते ते खरं आहे ना? मग राहुल आता त्या खोलीत असायला हवाच ना? हो हो नक्कीच. शर्वरी वंश तुमची बहीण आहे, तसं माझं सुद्धा काहीतरी नातं आहे ना, विश्वास ठेवा ना तुम्ही. बघता ना मला ऋषिकेश, तुम्ही विश्वास आहे ना, मी उगाच काही बोलणार नाही आणि खोटं तर अजिबात नाही. विश्वास ठेवा ऋषिकेश. का म्हणते जे काय असेल ही खरं बोलू किंवा खोटं बोलू, मी काय म्हणतेय ऋषिकेश दादा आपण खात्री करूच या, चला आपण बघूच या. आता अवंतिकाने पुढाकार घेतलेला असतो, चला तुम्ही, मी म्हणतेय ना आपण रूम मध्ये जाऊन बघूच. काय सत्य आहे ना ते समोर आलंच पाहिजे, एक तर तो असेल किंवा नसेल आणि आपल्याला खात्री पटेल की चलाच तुम्ही. ऋषिकेश आता सहजच तिच्या रूम मध्ये जायला तयार नसतो, कारण त्याला विश्वास नसतो की आपली बहीण असं काहीतरी वागू शकते. अवंतिका फोर्स करते दादा प्लीज, शंका निघून जाईल म्हणून तरी चला. कुठे आता ऋषिकेश तयार झालेला असतो आणि हे दोघे ऋषिकेश, जानकी आणि अवंतिका तिघे सुद्धा आता चाललेली असतात. शर्वरी आता बराच वेळाने दार उघडते, डोळे वगैरे पुसते आणि समोर बघते तर काय हे तिघे सुद्धा असतात. ते आल्यावर सगळीकडे चेक करतात, कुठेच काही यांना दिसत नाही. वहिनी तुम्ही इतक्या रात्री काही झालंय का, काही पाहिजे का तुम्हाला? ऋषिकेश म्हणतो झोपली का नाही? नाही रे झोप नाही लागते मला, खाते फार टेन्शन मध्ये. शर्वरी असं दाखवत असते की खिडकीतून बघते इकडून तिकडून, जानकी चेकच करत असते. शोधताय तुम्ही, काही हवंय का तुम्हाला? काही हवं असेल तर सांगा. शांतपणे शर्वरी फार दुःखात असते आणि मग बोलत असते यांच्याशी. काही हवंय का बोल की. म्हणतो जानकी शर्वरी ठीक आहे आता थांबण्यात काही अर्थ नाहीये, झोपू दे तिला, आपण जाऊया. रात्री माझी विचारपूस करायला आलात ना म्हणून म्हणते थँक्यू. ठीक आहे अरे काही झालं नाहीये मला, रिलॅक्स, ठीक आहे. मी तिकडे इकडे तिकडे बघत असते पण सहज काही जानकीला दिसलेलं नसतं. ऋषिकेश म्हणतो चला करू दे तिला आराम, चला चला. ही मात्र संशयाच्या नजरेने बघतच असते आणि हे शर्वरीला माहिती की जानकी सहज आलेली नाहीये, काहीतरी शोधायलाच ती आली माझ्या रूम मध्ये. दार लावून घेतलेलं असतं शर्वरीने. बिचारी जानकी मला धरण्यासाठी, मी खोटी आहे हे दाखवण्यासाठी इतकी धडपड करते, इतकी धडपड करते, पण नेहमी तोंडावर पडते आणि आता सुद्धा तोंडावर पडली की शर्वरीला फार छान वाटतं की जानकी परत तोंडावर पडली. सहज मी तुझ्या हाताला लागणार नाहीये जानकी, तू किती हुशार समजतीयस, तुझ्यापेक्षा जास्ती हुशार मी, तुझ्या हाताला मी काही येत नसते. तुझ्याच काय कोणाच्या हाताला येणार नाहीये जानकी, किती धडपड कर, किती प्रयत्न कर, मी तुझ्या हाताला येत नसते हे खरंय आणि एवढं तू मान्य करच. काही झालं तरी मी तुला स्वतःला पकडून देणार नाही म्हणजे नाही. तू शेवटपर्यंत प्रयत्न कर तर हा मी शेवटपर्यंत सगळ्यातून वाचणार म्हणजे वाचणार. शर्वरी इतकी हुशार असते, बिचारी जानकी भोळी असते की प्रत्येक वेळेला शर्वरीच्या प्लॅन मध्ये ती अडकत जाते. ऋषिकेश बाहेर आलेला असतो, जानकी बाहेर आलेली असते, अवंतिका बाहेर येऊन बसतात आणि ऋषिकेशला राग आलेला असतो. जानकी म्हणते हे बघा प्लीज तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका आणि वाईट वाटून घेऊ नका, मी काय सांगतेय ना जरा समजून घ्या ना ऋषिकेश प्लीज. जानकी तू जशी समजावून सांगते तसं मी सुद्धा तुला समजावून सांगू ना, बरोबर ना? पण नाही, तू शर्वरीवर का संशय घेते मला तेच कळत नाहीये. शर्वरी का स्वतःच्या नवऱ्याला मारेल, का स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करेल? प्लीज जानकी माझ्यावर विश्वास ठेव. ऋषिकेश फार भडकलेला असतो आणि तिच्यावर एवढाचा सुद्धा विश्वास ठेवायला तयार नसतो. शर्वरीला सावरायला वेळ दे, उगाच तिच्याबद्दल काहीतरी गैरसमज, काहीतरी अफवा पसरवू नको प्लीज, तिचा नवरा होता ग, प्लीज समजून घे ग. की म्हणते ऋषिकेश माझ्यावर विश्वास ठेवा. आता ऋषिकेश चिडलेला असतो, जोरात ओरडतो जानकी तेच 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 बास आता कर बंद, माझा किंवा घरातल्या लोकांचा त्रास वाढेल
प्लीज असं काही वागू नको, प्लीज जानकी असं काही वागायला जाऊ नकोस. तिच्या सांगण्यावरून वाटतील ते बोलू नको आणि तिच्यावर घाणेरडे आरोप लावू नको. तिची काय परिस्थिती कुठल्या याच्यातून चालली जरा विचार कर. की आता समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. जानकी स्वतःची बाजू अगदी ठामपणे मांडत असते, पण ऋषिकेश विश्वास ठेवायला तयार नसतो. ऋषिकेश विश्वास ठेवा, या आधी असं वागली का मी? अगं मग आत्ता का वागतेस तोच प्रश्न पडलाय ना. कोणाच्या तरी सांगण्यावरून वागायला जातेस का तू? नाही ना वागली, मग चांगली आहे तर चांगलीच राहा की. कोणाच्या सांगण्यावरून माझ्या बहिणीवर का संशय घेतेय जानकी? जानकी थांबव हे सगळं. अहो मी काय सांगते ऐका तर तुम्ही. शर्वरी वंशांच्या खोलीतून खरंच राहुलचा आवाज आला होता. विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज. आवाज आला तर राहुल गेला कुठे? दिसला का? होता का रूम मध्ये? दिसला का? नाही ना. नुसता आवाज आला काहीतरी शंका घेऊन बसलीये तू. ऋषिकेश काही ऐकून घेत नसतो, काही समजून घेत नसतो, फक्त चिडचिड करत असतो. त्याला शरूवर मात्र 100% विश्वास असतो की नाही करू शकत, ती खूप चांगली आहे. मला शोधूच दिलं नाही ना. जानकी अति करतीस. मला जाणवत होतं तू कुठेतरी आहे, पण तुम्ही मला शोधायला चान्सच दिला नाही. आता ऋषिकेश चिडतो आणि तू अति करती असं म्हणतो आणि आता तिथून चिडून रागावून तो निघून चाललेला असतो. जानकी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण ऋषिकेश सध्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. काय अपेक्षा आहे ग तुझी? म्हणजे तुला काय वाटतंय? शर्वरीच्या खोलीत राहुलला शोधू द्यायचं तिच्या समोर? जराही काही वाटत नाही का जानकी? तुला काय वाटलं असं जरा विचार करतीस का जानकी? होत आहे तेवढे तमाशे पुरे नाही तुझ्यासाठी. एक गोष्ट कुठं सावरायला गेली की दुसरी गोष्ट तोंड वर करून उभी असते आणि तू अजून काय तमाशे घालतीस? जरा शांत बस ना जानकी. सगळ्या गोष्टींचा अगदी सहज विचार करणारी, सारासार विचार करणारी बाई अचानक काय झाले आणि अशी काय बिथरल्यासारखी वागतीये? जानकी तू जे वागतीये ते मला अजिबात आवडत नाहीये. की वेळ का वागतीये जानकी तू? आता ऋषिकेश विश्वास ठेवायलाच तयार नसतो, जानकीला म्हणणंच मांडू देत नसतो. कडून मला ही अपेक्षा खरंच नव्हती जानकी. तू असं वागशील कधीच नाही. तू समजदार आहे आणि समजदारपणेच वागशील अशीच अपेक्षा होती. की म्हणते ऋषिकेश प्लीज समजून घ्या, मी काय सांगते ऐकून घ्या. प्लीज असं काहीतरी बोलू नका. या बाबतीत का तुम्ही चुकीचा विचार करताय? का तुम्ही बोलताय माझ्या बाबतीत असं? प्लीज प्लीज ऋषिकेश काही असं बोलू नका. प्लीज ऐकून तरी घ्या. समजू शकते तुमच्या मनाची अवस्था काय असेल किंवा काय असू शकते. मला सगळं कळतंय ऋषिकेश. कुठल्या दुःखातून चाललात तुम्ही? सुद्धा खोटं बोलत नाही आणि या आधी शर्वरी वंशांच्या बाबतीत असं कधी वागली आहे का? तुम्हाला आठवतंय का? नाही ना. मला वर्ष ओळखताय तुम्ही. मी वागली का? असं काही केलंय का? नाही ना जानकी. मग मीही तेच म्हणतो, अचानक तुला काय झालंय आणि तू असं अचानक का वागायला लागलीयस? आता या वागण्याचं आश्चर्य वाटतंय मला. कळतंय का अशी का वागती बिथरल्यासारखी? मला तेच कळत नाही. आता यांचं दोघांचं बोलणं झालेलं असतं. अवंतिका म्हणते दादा जरा ऐकता का? आजपर्यंत जानकी वहिनीला कोणाही बद्दल कशाही बद्दल संशयास्पद वागलं किंवा कोणावर डाऊट आला तर ती गोष्ट खरी ठरली आहे. आत्तापर्यंतचं एक्झाम्पल आहे. त्यामुळे जानकी वहिनी जे काय म्हणताय थोडा विश्वास ठेवून बघता का? लगेच त्यांना इग्नोर करू नका आणि दोषी ठरवू नका. जरा त्यांच्या बाजूने सुद्धा विचार करूया ना आपण. जानकी वहिनी असंच कोणावर आरोप करत नाही हे तुम्हालाही माहिती आहे. आता काहीतरी आरोप करते म्हणजे काहीतरी तथ्य असेल. प्लीज तुम्ही जानकी वहिनीवर विश्वास ठेवा. होतो ना रूम मध्ये? मिळालं का काही? जानकी म्हणते हो ना गेलो होतो. आपल्या जायला उशीर झाला म्हणून राहुल पळाला सुद्धा असेल. जानकी तोंड बंद करा. बोलते तिच्याबद्दल किती मोठं दुःख आहे, कुठल्या सिच्युएशन मधून चालली जरा विचार कर की. काय बोलतीये जानकी तू? ऋषिकेश मला सगळं कळतंय या म्हणून त्यांचं दुःख मी समजून घेतेय. प्लीज. स्वतःच्या कानाने ऐकले राहुल शर्वरीला म्हणत होता की आपल्या रस्त्यातला काटा कायमचा दूर झालाय. आता काहीच हरकत नाहीये. ऋषिकेश म्हणतो तू तेच का बोलतेस? तुला कळत नाही का जानकी? गप की जरा. गेल्यावर स्वतःच्या डोळ्याने बघितलं ना? होतं काही? नाही ना. नव्हतं बघितलं ना? हो ऋषिकेश नव्हतं, पण आधी होतं. मी मान्य करा प्लीज. मी स्वतः ऐकले कानाने. त्यावर काळाने एवढा मोठा घाला घातलाय, तिच्यावर संशय घेतेय जानकी. तिच्याबद्दल एकही शब्द बोलायचं नाही. ऋषिकेश चिडतो आणि तिथून निघून गेलेलं असतो. आता जानकी आणि अवंतिका जे काही बोलत होते की विक्रांतचा खून शर्वरीनेच केलाय. राहुल जे काय म्हणाला मी स्वतःच्या कानाने ऐकलं की आपल्या रस्त्यातला काटा दूर झाला वगैरे. हे आता ऋषिकेशच्या रूम मध्ये गेल्यावर सारखं तेच आठवत असतं. विश्वासच नसतो की शर्वरी असं काही वागू शकते. जानकी बोलली त्याचं मात्र त्याला फार वाईट वाटत असतं की शर्वरी असं करणारच नाही. चिडचिड करत असतो, फार टेन्शन घेत असतो की जानकीने शर्वरीवर आरोप केला हे त्याला मान्यच नसतं. त्याला इतकं मनाला लागलेलं असतं की तो जानकीवर चिडलेला असतो आणि जानकी कसं चुकीचं वागू शकते, चुकीचा विचार करू शकते, या गोष्टीचा तो आता विचार करत असतो. म्हणतो जानकी मी तुझा नवरा आणि त्याचबरोबर शर्वरीचा मोठा भाऊ सुद्धा आहे मी. शरू खूप हाल भोगतीये, खूप वाईट अवस्थेत अडकलीये ती. तिच्यावर असा आरोप करणं, तिच्याबद्दल असा विचार करणं चुकीचं आहे जानकी, आणि हे तुला का कळत नाहीये? तिला आधाराची गरज आहे. आता तिला समजून घेणं गरजेचं आहे, ना की तिच्यावर असे आरोप करणं. ऋषिकेश फार विचार्या शर्वरीवर विश्वास ठेवलेला असतो आणि शर्वरीच्या बाजूनेच विचार करत असतो. ते असं करणारच नाही असं ठाम मत असतं. तो अशी चिडून बोललो, पण नाही, शर्वरी असं करणार नाही म्हणजे नाही. की कशी समजूत काढू की तू चुकतीये, चुकीचा विचार करतेय, चुकीच्या मार्गाला चालली आहे. जानकी तुला हे सगळं
शोभत नाही, तू नाहीच आहे अशी, मग का अशा वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आणि तू का ऐकत नाहीये? ऋषिकेश विचार करून करून ऋषिकेशचं डोकं फुटायला लागलेलं असतं आणि इकडे जानकी आणि अवंतिका सुद्धा तोच विचार सारखा सारखा करत असतात. जानकी ठाम असते, मी स्वतःच्या कानाने ऐकलं, राहुल होता, 100% राहुल रूम मध्ये होता. पण जानकीकडे काही असते, वहिनी शांत व्हा ना, का ते माझ्यावर विश्वास ठेवत नाही, का त्यांना माझं बोलणं पटत नाहीये आणि मला हे कळतच नाहीये. म्हणजे आपल्याला फसवताय, त्यांना कसं कळत नाही आणि कसं पटवून देऊ मी अवंतिका? लपवण्याचा प्रयत्न करताय आणि ऋषिकेश मात्र आंधळा विश्वास ठेवताय. शब्द सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाही. आता जानकी हायपर झालेली असते आणि चिडचिड करत असते. ते शांत व्हा ना प्लीज, किती त्रास करून घेताय तुम्ही? दादांच्या बाजूने जरा विचार करा, बहिणीचा नवरा गेलाय, प्रॅक्टिकली त्या सिच्युएशनला ते विचार करू शकत नाही की आपली बहीण आपल्या नवऱ्याला मारू शकते. प्लीज वहिनी, तुम्ही दादाच्या बाजूनेही विचार करा, नाही तो भाऊ असं विचार करू शकत आहे. त्यामुळे ऋषिकेश दादा वागताय ते योग्य आहे, तुम्ही जे वागताय ते तुमच्या पद्धतीने योग्य आहे. चिडचिड करताय, तू बघितलं नाही, समजून घेतच नाहीये. सुद्धा मी अवंतिका ठामपणे सांगतेय, शर्वरी वंशाच्या खोलीतून राहुलचाच आवाज ऐकला, राहुलच होता रूम मध्ये. दादा काय बोलले, तुमची कोणीतरी कान भरताय, जी व्यक्ती जे काही सांगते त्याप्रमाणे तुम्ही वागताय. दादा काय बोलले आणि त्या बोलण्याचा अर्थ काय होता वहिनी? दादा ऐश्वर्याबद्दल बोलत होते अवंतिका, कळालं का? ते दुसरं तिसरं कोणी नाही, त्यांना डायरेक्ट ऐश्वर्याचंच नाव घ्यायचं होतं. ऐश्वर्यावर संशय आहे, त्यांना ऐश्वर्यावर अजूनही संशय आहे, ती बदलली नाही असं त्यांना म्हणायचंय. अरे माझे काम कान भरती आणि म्हणून मी तसं वागते नाहीये. ऋषिकेशला कोण समजावून सांगेन अवंतिका? ऐश्वर्याला भेटून आले म्हणून त्यांना तसं वाटतंय. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. परत अशी किंचाळलेली असते की विक्रांत, आणि तेवढ्यात काय आलेले असते, इन्स्पेक्टरला घेऊन ही ऐश्वर्या, या शर्वरीनेच हिच्या नवऱ्याचा खून केला. इन्स्पेक्टर साहेब विक्रांतला या शर्वरीनेच मारलंय. हॉलमध्ये असतात आणि डायरेक्ट शर्वरीवर आरोप केलेला असतो. सुमित्रा पुढे येते आणि ऐश्वर्याच्या कानाखाली देते, माझ्या पोरीवर आरोप करते, जराही लाज वाटत नाही ऐश्वर्या, आणि सटकन अशी कानाखाली दिलेली असते. शर्वरीच्या नावाचं अरेस्ट वॉरंट आहे, त्यामुळे इन्स्पेक्टर शर्वरीला आता अरेस्ट करून घेऊन चाललेले असतात. ती रडत असते, सोडा सोडा, मी काही केलं नाहीये, दादा मला वाचव, मी काही केलं नाही, गयावया करत असते शर्वरी, आणि मला पोलीस स्टेशनला जायचं नाही असं कायम म्हणत असते, सारखं सारखं बोलण्याचा प्रयत्न करते. घरात आता महायुद्ध सुरू झालेलं असतं. समोर येतो सौमित्र आणि ऐश्वर्याला म्हणतो, सगळं तुझ्यामुळे झालंय. आणि आता सारंग तिकडून धावून येतो. तेवढ्यात जानकी म्हणते, थांबा प्लीज, आपापल्यात भांडणं करू नका, माझं घर तुटू देणार नाही. खरा गुन्हेगार कोण आहे ते मी शोधून काढणार म्हणजे काढणारच. जानकीने ठरवलंय खरा गुन्हेगार कोण आहे मी शोधणार म्हणजे जानकी शोधणार, यात काही शंकाच नाही. बघू आता मित्रांनो, जानकी कसा आणि कधी शोधणार खरा गुन्हेगार, त्यासाठी बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.